मुंबई, ठाणे आणि पुणे महापालिका स्वबळावर लढण्याचे अमित शहांनी दिले संकेत। मुंबई दौऱ्यावेळी शहांनी निवडणुकीसंदर्भात चाचपणी केल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी तहसीलदाराला भरला दम। जनता दरबारात 10 पैकी चक्क 8 तक्रारी एकाच तहसीलदाराविरोधात असल्यानं बावनकुळेंची तंबी। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। सततच्या मुसळधार पावसाने सांगलीच्या येरळा नदीच्या पाणी पातळीत वाढ। धरणावरील बंधाऱ्याचा दरवाजा उघडण्यासाठी जेसीबीची मदत। पाण्याचा प्रवाह वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापुरातील इंगळी गावात भूस्खलनामुळे जमिनीला भेगा। 20 ते 25 घरांना धोका पोहोचल्याने घरं जमीनदोस्त होण्याची भीती। नाशिकच्या पाथर्डी परिसरात एका मार्केटिंग कंपनीच्या आउटलेटवर कृषी विभागाचा छापा। खत विक्रीचा परवाना नसतानाही विक्री केली जात असल्याचं समोर। कंपनीतून मोठ्या प्रमाणात खत जप्त। लातूरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना तळ्याचं स्वरूप। जिल्ह्यातील नद्या ओढ्यांना पूर। अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीला फटका। छत्रपती संभाजीनगरातील अमोल खोतकर एन्काउंटर प्रकरणाची आता सीआयडी कडून होणार चौकशी। एन्काउंटर प्रकरणासंदर्भात प्रशासनाचा मोठा निर्णय। केमिस्ट्रीचा गोल्ड मेडलिस्ट असलेला शास्त्रज्ञ निघाला ड्रग्ज तस्कर। ठाण्यातील बिपिन पटेलला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। उच्च शिक्षणाचा दुरुपयोग करून मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करून मिळवत होता ड्रग्ज बनवण्याचं साहित्य। जळगावच्या चोपड्यात आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा। फोन करूनही आली नाही रुग्णवाहिका। रस्त्यावरच झाली आदिवासी महिलेची प्रसूती।